लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो। कल्याणमधून सलग 2 वेळा मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार राहिलेले आहेत। आता ते तिसऱ्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। कल महाराष्ट्राचा मध्ये आपण पाहणार आहोत, आढावा घेणार आहोत कल्याण लोकसभा मतदारसंघाचा। कोण होणार कल्याणचा खासदार? ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट थेट सामना। श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर यांच्यात लढत। शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातला लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे मागील 2 टर्मपासून या मतदारसंघाचे खासदार आहेत। आता ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। कल्याणमध्ये यंदा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना रंगणार आहे। ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय। कल्याणची लढाई ही शिंदे आणि ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची आहे। देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रमाणामध्ये निधी जो या मतदारसंघामध्ये आलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटची कामं या ठिकाणी झालेली आहे। तर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, कॉन्फिडंट आहे की लोक अजून जास्त मताधिक्याने जे आहे हे तिसऱ्यांदा जे आहे हे महायुतीच्या उमेदवाराला जे आहे ते त्या ठिकाणी निवडून देतील। आम्हाला कल्पना आहे की ते 2 टर्मचे खासदार आहेत, त्यांच्याकडे मनी पॉवर मसल पॉवर खूप जास्त आहे। तरी पण मला वाटतं की ते ज्यांच्या जीवावर खासदार झाले ते सगळे कार्यकर्ते आजही आमच्याबरोबर आहेत, माननीय उद्धव साहेबांबरोबर आहेत। त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही पोहोचतोय। लोकांपर्यंत आमचं चिन्ह गेलेलं आहे, आमचं उमेदवार कोण आहे ते पोहोचलेलं आहे। कल्याणमधून ठाकरे गटाने उमेदवारी दिलेल्या वैशाली दरेकर कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। दरेकर या कल्याण डोंबिवली मनपामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका होत्या। 2008 मध्ये त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला। 2009 मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली। लोकसभेच्या निवडणुकीत दरेकर 3ऱ्या नंबरवर राहिल्या। वैशाली दरेकर यांनी 1,02,063 मतं मिळवली होती। त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत संघर्ष होता। गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर तो अधिक तीव्र झाला होता। मात्र त्या वादावर आता पडदा पडला। याचा फायदा श्रीकांत शिंदे यांना होणार आहे। आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं 100% काम करणार आहे। महायुतीबरोबरच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहणार आहे। मोदीजींना 400+ करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचाच नाही तर सर्वसामान्य नागरिकसुद्धा ह्या लढाईमध्ये उतरलेला आहे आणि महायुतीच्या सगळ्या उमेदवाराला महाराष्ट्रात निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची किती ताकद आहे त्यावर एक नजर टाकूया। कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे आमदार आहेत। कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील आमदार आहेत। डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण आमदार आहेत। कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड हे आमदार आहेत। उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी हे भाजपचे आमदार आहेत। तर अंबरनाथमध्ये शिंदे गटाचे बालाजी किणीकर हे आमदार आहेत। भाजपचे 3 आमदार, शरद पवार गटाचा 1, शिंदे गट 1 आणि मनसेचा 1 आमदार आहे। कल्याण लोकसभेची लढत ही मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळे कल्याणचा सुभाष शिंदे आपल्याकडे ठेवणार की ठाकरे त्याला भगदाड पाडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, साम टीव्ही न्यूज, कल्याण।